बुद्ध भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. संसारामध्ये सर्वात मोठा काळ आहे. या काळाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये मानव समाज जगून त्याचं आयुष्य हे संपत राहतं. प्रत्येकाचं आयुष्य एक दिवस संपून जातं. जेव्हा तो उत्पन्न झाला तेव्हा नाश पावला, त्याला आपण म्हणतो आयुष्य संपलं. असं आयुष्य संपलं, सारा समाज संपून जातो आणि त्याला आपण काळ म्हणतो. आणि असा हा जो काळ आहे तो वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष निघून जातो. शतकानुशतके तो एकसारखा व्यतीत होतो. आणि यामुळे निघून गेलेल्या काळाचा अभ्यास करून वर्तमान काळामध्ये आता कोणीच नाही, एखादा धूर्त माणूस हा समाजाला गुलाम करायचा विचार करतो. आपले पाय धुतले पाहिजे, आपलं मेलेलं लेकरू त्याने नेलं पाहिजे, आपला मृत्यू पावलेला बैल त्याने नेला पाहिजे, आपले घरातले मेलेले माणसं, वयोवृद्ध माणसं, त्यांचं मडं त्याने घेऊन गेलं पाहिजे. आणि असं म्हणून ते सारी गुलामी, संपूर्ण गुलामी लादायला तयार होते. आणि त्यामुळं वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष मानव समाज हा दुःखात लोटल्या जातो, दुःखामध्ये दाबल्या जातो, लाचारीमध्ये दाबल्या जातो. आणि याप्रमाणे त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करतो हा धूर्त माणूस, हा अत्यंत क्लिष्ट मनाचा माणूस. स्वतःच्या अहंकाराला वाढवून, स्वतःच्या मोठेपणाला वाढवून साऱ्या समाजाला दाबून 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 ठेवतो. आणि आपलं अस्तित्व हे सर्वांच्या वर करतो, सर्वांच्या उच्च पदावर करतो आणि बाकीच्यांना नीच करत राहतो. आणि बाकीच्यांना नीच हलकं करून त्यांना शूद्र अतिशूद्र म्हणून त्यांची अवहेलना करत राहतो. हे एक दिवसात होत नाही, हे एक वर्षात केल्या जात नाही, हे एक पूर्णपणे शतकामध्ये केल्या जात नाही. शतकानुशतके शतकानुशतके हे प्लॅनिंग, हे षडयंत्र ब्राह्मणी मनोवृत्तीचं आहे. आणि त्यामुळे या ब्राह्मणी मनोवृत्तीने जवळजवळ 500 वर्षापर्यंत साऱ्या समाजाला दाबून 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 सर्व प्रकारच्या क्षेत्रातून त्यांना वंचित ठेवलं. सर्वात मोठं क्षेत्र असते बुद्धिमत्ता वाढायचं, एज्युकेशन, शिक्षण क्षेत्र असते. हे शिक्षण क्षेत्र त्यांनी बंद केलं, कारण शिक्षणातून संपूर्ण बुद्धीचा विकास होतो. आणि बुद्धीच्या विकासातून माणूस धनाचा विकास करतो. आणि धनाच्या विकासातून त्याच्या अनेक विकासाचे प्लॅनिंग, औद्योगिक प्लॅनिंग वाढतात. सामाजिक प्रतिष्ठेचे वेगवेगळे अंग त्याचे वाढतात. एज्युकेशनमुळे हा मनुष्य पुढे पुढे जातो. नेमकं याच बाबीला लक्षात घेऊन या ब्राह्मणी प्रवृत्तीनं संपूर्ण समाजाला शिक्षण घेणं बंद केलं.
त्यामुळं आजही केंद्र सरकारची तळमळ प्राथमिक शिक्षणाबद्दल, माध्यमिक शिक्षणाबद्दल, उच्च माध्यमिक शिक्षणाबद्दल उदास आहे. घटनेप्रमाणे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे परिपूर्ण फ्री द्यायला पाहिजे आणि सर्व जाती जमातीच्या लेकरांना, मुलांना, मुलींना उच्च पदावर जाण्याची त्यांनी सोय केली पाहिजे. परंतु या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं धोरण उदासीन आहे, त्याला नकार त्यांनी दिलेला आहे. ही बऱ्याच लोकांना कळत नाही. परंतु काळाच्या ओघामध्ये या देशामध्ये पेशवाई जेव्हा निर्माण झाली तेव्हा अगोदर शिक्षण बंद करण्यात आलं होतं. शिक्षण बंद केल्यामुळं जिकडे तिकडे प्रकाशच नाही तर काय दिसणार आहे. सारा अंधार निर्माण झाला भारतामध्ये आणि तेव्हा नाही तर अतिशूद्र निर्माण करून या सर्व जातींना खालचं लेखल्या गेलं, नीच लेखल्या गेलं, तुच्छ लेखल्या गेलं. त्यांच्याबद्दल कोणताच भाव हे पवित्र ठेवण्यात आला नाही. त्यांच्याबद्दल कोणती मनोकामना, कोणती तळमळ ही अजिबात हे विशाल आणि विशाल करू दिली नाही, करण्यात आलीच नाही. ती केवळ ब्राह्मणांचं संवर्धन, ब्राह्मणांचं सुख, ब्राह्मणांचा उद्धार, ब्राह्मणांची पूर्णपणे उत्कर्षाकडे झेप, ब्राह्मणाला सर्वस्व अधिकार, शिक्षणाचे अधिकार सारे ब्राह्मणाला. वकील ब्राह्मणानंच बनायचं, जज ब्राह्मणानंच बनायचं, कलेक्टर ब्राह्मणानंच बनायचं, तहसीलदार ब्राह्मणानंच बनायचं, सारे उच्च पद ब्राह्मणाच्याच वाट्याला ठेवायचे. म्हणून या देशामध्ये हे फार मोठं षडयंत्र ब्राह्मणी कावेबाज लोकांनी, धूर्त लोकांनी निर्माण करून या देशाचं वाटोळं केलं. विभाजन केलं, भेदभाव केले. संपूर्ण समाज हा अज्ञानामध्ये गाडून टाकला त्यांनी. साधं बोलता येत नव्हतं माणसाला, बोलायला, देवाचं नाव घ्यायला सुद्धा त्याला मुभा नव्हती. देवाचं नाव घेण्याचा त्याला हक्क नव्हता. देवाचं नाव जर घेतलं, तो ईश्वराचं नाव घेतलं का, तो देवाचं नाव घेतलं का, म्हणून त्याची जीभ कल्ल्यापासून कापण्यात एक कायदा त्यांनी केला होता. कुणाला देवाचं नाव घेऊ द्यायचं नाही, फक्त ब्राह्मण देवाचं नाव घेईल. आणि ते केवळ टेक्नॉलॉजी म्हणून, पद्धत म्हणून, ते मनापासून काहीच नाही. आजही तीच पद्धत आहे. ब्राह्मण कधीच देवाची पूजा करत नसतो, तो फक्त देवाजवळ बसतो. किती दक्षिणा आली, किती दक्षिणा जमा झाली, किती नारळ जमा झाले, किती शिरणी जमा झाली, किती माल आला, किती सोनं चांदी, वेगवेगळ्या प्रकारचे असे मौल्यवान वस्तू किती जमा होऊ लागल्या. देवाला भेट म्हणून, देवाला अभिषेक म्हणून किती किलो सोनं आलं, याच्यावर नजर असते ब्राह्मणाची. हे काय एक दिवसात होत नसते, शतकानुशतके केल्या जातं. आणि म्हणून आजही भारतामध्ये, स्वतंत्र भारतात सर्वात जास्त जज हे ब्राह्मणांचे आहेत, सर्वात जास्त कलेक्टर हे ब्राह्मणांचे आहेत. अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला वर्चस्व ब्राह्मणाचं दिसेल. कारण तेव्हापासून शिक्षण त्यांना देण्याची मुभा होती. सारं शिक्षण ब्राह्मणाच्या परिवारातच होतं, बाकी कोणत्याही परिवारामध्ये शिक्षणाचा गंध जाऊ दिला नाही. आणि त्यामुळं हाल झाले गरिबांचे.
दुबळ्यांचे, शोषितांचे, पीडितांचे, रंजल्या गांजल्यांचे, पददलितांचे संपूर्ण हाल हाल झाले. 5000 वर्षापर्यंत अशी गुलामी त्यांच्यावर लादण्यात आली. आणि जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश आले, इंग्रजांचं राज्य आलं, तेव्हा याला वाचा फोडण्यात आली. तेव्हा त्यांनी एज्युकेशन सुरू केलं. त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे असे मार्ग त्यांनी या भारतामध्ये नव्या पद्धतीनं सुरू केले. प्रत्येकाला त्यांनी अनुदान दिलं, त्यांनी मदत केली. तरी पण शाळा सुरू झाल्यानंतर ब्राह्मणातले प्रचंड असे लोक धावत धावत याचे, फळे तोडायचे, पूर्ण खुर्च्या तोडायचे आणि शिक्षकाला मारायचे, त्यांची विटंबना करायचे, त्या शिक्षकावर पूर्णच्या पूर्ण आरोप करायचे. आणि जिथे शाळा सुरू झाल्या तिथे ब्राह्मणांनी वेश्या व्यवसाय सुद्धा त्या बाजूला सुरू केला होता. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भागातून मुली आणि बाया आणून त्यांचे व्यवसाय सुरू करायचे, वेश्या व्यवसाय, की शाळेत त्या मुली तिकडे आल्या पाहिजे म्हणून. असं चित्र आपल्याला भारतामध्ये प्रथम पुण्यामध्ये पाहायला भेटलेलं आहे. हे सर्व अवनती, हे अनैतिकता, हे अधर्म शतकानुशतके चालत आल्यानंतर या निसर्गामध्ये मालोजी सपकाळ यांच्या घराण्यामध्ये सुभेदार निर्माण झाले. आणि सुभेदार निर्माण झाल्यानंतर हे मिलिटरीमध्ये जाण्याचा योग इंग्रजांनी आणून दिला. इंग्रजी शाळेमध्ये मालोजी शिकले, मालोजी सपकाळ. त्यानंतर त्याने आपल्या मुलाला टाकलं आणि त्या मुलाला म्हणजे सुभेदारला टाकलं. आणि त्यामुळं ते इंग्रजी शाळेमध्ये शिकून विद्वान झाले. ते लोक इंग्रजी बोलू लागले, इंग्रजी लिहू लागले, इंग्रजीमध्ये भाषण करू लागले, इंग्रजी रायटिंग स्पीकिंग करू लागले. ते अशा पद्धतीने त्यांनी आपल्या परिवाराला बलवान केलं आणि वेगवेगळे पंथ या भारतामध्ये आले. कबीर पंथ आला, रविदास पंथ आला, रामानंद पंथ आले. असे हे विविध पंथ हे चांगल्या पद्धतीने ज्ञान द्यायला पुढे आले. या संतांना तळमळ होती, या संतांना कळवळा होता, या संतांना कारुण्य होतं, या संतांना मैत्री, प्रेम, दया, अनुकंपा या मानव जातीवर करून त्यांनी या साऱ्या लोकाला जागरूक केलं. संतांची लाड जोरदार आल्यामुळं रामजी सुभेदाराच्या घरात कबीर पंथांचं वारं आलं. कबीरपंथी झाल्यामुळे ते वशाड खात नव्हते. कधी कोणतंच वशाड खात नव्हते, बोंबील खात नव्हते, झिंगे खात नव्हते, बकरे खात नव्हते, गायी खात नव्हते. गायीचं मांस, बैलाचं मांस, म्हैशीचं मांस, कोणतंच मांस त्यांच्या घरामध्ये चालत नव्हतं. एवढे शुद्ध निर्मळ ते शाकाहारी लोक होते. आणि असा पिंड हा रामजी सुभेदाराच्या घरामध्ये वाढत गेला. त्यामुळं आचार विचार शुद्ध राहिले, मन शुद्ध राहिलं, इंद्रिय शुद्ध बनत गेले. त्यांनी नैतिकतेचं पालन केलं, शुद्ध नीतीचं पालन केलं आणि शुद्ध नीतीतून शुद्ध धर्म निर्माण झाला. हे नीती म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे धारण करून आपल्या स्वतःला निष्पाप करणं, पापापासून दूर राहणं, हत्या पापापासून दूर राहणं, चोरी पापापासून दूर राहणं, व्यभिचार पापापासून दूर राहणं, लैंगिक दुराचार पापापासून दूर राहणं, लबाडी, चहाडी, चुगली
व्यर्थ बकवास करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, निंदा करणं, या पापापासून दूर राहणं आणि मद्यपान, दारू, गांजा, मादक पेय, अफू या सर्व नशा निर्माण करणाऱ्या सेवनापासून दूर राहणं असा नीती धर्म त्यांच्या परिवारामध्ये वाढत गेला. कुठे शुद्धता असली, कुठे पवित्र आचरण असलं म्हणजे तिथे काहीतरी महान असा व्यक्ती जन्माला येतो. त्याला धम्मनीती म्हणतात. आणि अशा प्रकारे रामजी सुभेदार आणि भीमाबाई यांच्या कुळामध्ये 14 लेकरं जन्माला आले आणि 14वे रत्न म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव साऱ्या जगभर पसरलेलं आहे. एक माणूस अनंत काळानंतर येत असतो. तो एकच माणूस येत असतो आणि सर्वांमध्ये तो प्रकाश आणत असतो. हे रंजले गांजले दुःखी यांची बसायची सोय या देशामध्ये ब्राह्मणानं केली नव्हती. यांना घरदार मिळू दिलं नाही, यांना पाणी मिळू दिलं नाही, यांना कोणताच पूर्णपणे निसर्गाचा जो हक्क आहे, श्वास घेण्याचा, पाणी पिण्याचा, बसायचा, उठायचा, फिरायचा, सारे हक्क त्यांनी पूर्णपणे हिरावून घेतले होते. अशी त्यांची कुचंबना केली, असे त्यांचे हाल हाल केले. पाण्या वाचून, खाण्या वाचून, बसण्या वाचून, राहण्या वाचून, सर्वत्र स्वातंत्र्यापासून त्यांचे हाल हाल केले. कुत्र्या मांजऱ्या जनावरांपेक्षा त्यांचे जास्तीत जास्त अनेक हजार पटीनं हाल हाल केले या ब्राह्मणी प्रवृत्तीनं. आणि म्हणून याचे चटके सुभेदाराच्या मुलाला लागले. त्यांना शाळेमध्ये बसून हाल भोगावे लागले, पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत. मी का आहे वर्गाच्या बाहेर म्हणून असा अभ्यास तिथून त्यांनी केला. भीमरावनं असा अभ्यास केला की मला आणि माझ्या समाजाला वर्गाच्या बाहेर का, बाकीचे सारे जाती जमातीचे पोरं वर्गात आणि माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं हे बाहेर का, यांना एवढं वंचित का ठेवण्यात येत आहे, याचा अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये अत्यंत बारीक आणि अति सूक्ष्म रूपानं केला त्यांनी. तर त्यांची प्रगल्भता वाढत गेली. शिक्षण एवढं महान बनवते, माणसाला डोकेबाज बनवते, उच्च बुद्धिमत्तेकडे नेते, उच्च विचाराकडे नेते, उच्च भावनेकडे नेते, उच्च करिअरकडे नेते, उच्च महत्वाकांक्षा वाढवते. शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये चपराशी आल्याशिवाय या मुलांना कोणी पाणी देत नव्हतं. साधा नळाला हात लावता येत नव्हता, माठाला हात लावता येत नव्हता, विहिरीवर बाल्टीला घेऊन पाणी घेऊन पिता येत नव्हतं. अशी या देशामध्ये ब्राह्मणी देवाच्या नावाखालं, ईश्वराच्या नावाखालं त्यांनी पूर्ण गुलामी निर्माण केली होती. हे तुझा अधिकार नाही, या बकेटला हात लावून विहिरीतलं पाणी काढायचा, या नळाला हात लावायचा आणि पाणी प्यायचा तुझा अधिकार नाही. हे सारे अधिकार पूर्ण ब्राह्मणाला देण्यात आले होते. आणि अशा प्रकारे यांची कुचंबना झाली, यांचे हाल हाल झाले, अपमानित करण्यात आलं, पाणी पिण्यासाठी अपमानित करण्यात आलं. साऱ्या विद्यार्थ्यासोबत बसून रोटी खाता येत नव्हती, भाजी भाकर खाता येत नव्हती. सारे विद्यार्थी एक असतात तरी असा भेदभाव या देशाच्या वेगवेगळ्या अशा कायद्यामध्ये मनुस्मृतीच्या करून
या भारताला पूर्णपणे असं दुर्गंधी आणि दूषित व अधार्मिक बनवण्यात आलं होतं ईश्वराच्या नावाखाली. आणि म्हणून हा अभ्यास त्यांचा वाढत गेला. मॅट्रिकमध्ये जाईपर्यंत त्यांनी एकाच्या विषयाचे 3-3, 4-4 पुस्तकं वाचावं अशी झेप त्यांची वाढत गेली. भीमरावची राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, समाजशास्त्र या साऱ्या विषयाचे प्रचंड पुस्तकं बापाकरवी ते बोलत होते आणि ते 3-3 पुस्तकं वाचायचे एका विषयाची. अशा प्रकारे एक माणूस हा अभ्यास करून 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 प्रगल्भता आपल्या बुद्धिमत्तेची जागवतो आणि विस्तारित विचार करून तो आपल्या समाजाच्या दुःखाला, आपल्या समाजाच्या हालापेष्टीला, आपल्या समाजाच्या अत्याचाराला, अन्यायाला, स्त्रियांना दुकानातून कपडे का आणले तुम्ही, का तुम्ही लुगडे नेसले, तुम्ही धोतर का नेसले तुम्ही, असं म्हणून गावकर लोक त्यांची लुगडे फेडून त्यांना नग्न करून त्यांची अशी विटंबना वर्षानुवर्ष तुम्ही धोतर का नेसलं, तुम्हाला धोतर नेसायचा अधिकार नाही म्हणून, पैजामा नेसायचा अधिकार नाही म्हणून असे त्यांचे हाल करून टाकले. त्यांची कुचंबना केली, त्यांचा अपमान केला. गावामध्ये सारे गाव अत्याचारानं पिंजल्या गेले. हे ईश्वराच्या नावाखाली असलेला अधर्म या भारतामध्ये ब्राह्मणी प्रवृत्तीनं लादलेला होता. आणि अशा पद्धतीने या साऱ्या बाबीचा अभ्यास करून भीमराव या देशामध्ये MA, PhD, DSc, LLD, बॅरिस्टर, लॉ झाले. आणि त्यांनी या साऱ्या समाजाचं दुःख, दैन्य, रंजले गांजले दुःखी यांना का मिळत नाही म्हणून त्यांनी लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये विद्वानासमोर त्या वेशीवर यांचे दुःख टांगले. त्या वेशीवर जाऊन त्यांनी प्रखर भाषेमध्ये, एवढी प्रखर भाषा जगात कुणाकडेच नव्हती, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती. अशा प्रकारे बोधिसत्व हा आक्रोश करतो, बोधिसत्व हा दुःखाला वाचा फोडतो, बोधिसत्व हा दुःख निवारण्यासाठी जीवाचं रान करतो. ज्यांचा अपमान होतो, ज्याची कुचंबना होते, ज्याची हालापेष्टा होते, ज्याला जगायला मिळत नाही, काही ज्याला बसायला मिळत नाही, ज्याला खायला मिळत नाही, ज्याला शिक्षण मिळत नाही, ज्याला कपडे घालायला मिळत नाही, ज्याला अन्न पाणी ताजं तवानं खायला मिळत नाही, त्यांच्यासाठी हा बोधिसत्व लढत असतो. लढा देऊन संघर्ष करतो. हे बोधिसत्वाचं सर्वात मोठं काम दिसते आहे. ज्याला पाणी मिळत नाही त्याला पाणी देतो, ज्याला जेवण मिळत नाही त्याला जेवण देण्यासाठी तो लढतच राहतो. अशा प्रकारे हा संघर्ष तो जोमानं पेटवतो. आपल्या सोबत आपल्या जनतेला घेतो, आपल्या समाजाला घेतो. असा बोधिसत्व रंजल्या गांजल्या दुःखी पीडित पददलित लोकाला जागून त्यांची अस्मिता ही पेटवतो. तो त्यांचं अस्तित्व निर्माण करायला त्यांना मोठं करतो. ही बोधिसत्वाची महान झेप ज्ञानानं वाढते. सर्वात उच्च ज्ञान तो घेऊन त्या ज्ञानाला जोड तो करुणेची लावतो. नुसतं ज्ञान काम होत नाही. किती ज्ञानानं पडले लोक या देशामध्ये होते, हजारो लोक ज्ञानी होते, जगामध्ये किती लोक ज्ञानी होते, परंतु केवळ ज्ञानानं काम चालत नाही. त्या ज्ञानाला जोड पाहिजे महाकरुणेची. त्या महाकरुणेला तळमळ म्हणतात.
या दुःखी लोकांबद्दल तळमळ पाहिजे, या रंजल्या गांजल्या लोकांबद्दल तळमळ पाहिजे, या दाबलेल्या चेपलेल्या तळागाळातल्या लोकांबद्दल तळमळ पाहिजे. ती फक्त डॉक्टर बाबासाहेबांमध्ये होती. आणि म्हणून त्यांनी ज्ञानाच्या बळावर, करुणेच्या बळावर हा सारा लढा संघर्षमय केला, पेटून पेटून सोडला. केवळ बोधिसत्वच करत असतो हे काम. हे ईश्वराला करता येत नाही, कोण्या देवाला करता येत नाही, कोण्या अवताराला करता येत नाही, कोणत्या अवलियाला करता येत नाही, कोणत्या ब्राह्मणाला करता येत नाही, कोणत्या गुरुजीला करता येत नाही, कोणत्या साधू संत महाराज बुवाला करता येत नाही. तो बोधिसत्वच करू शकतो. आणि म्हणून हा लढा त्याने चालूच ठेवला. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेजतु. बुद्धं नमामि धम्मं